खऱ्या आयुष्यातले सेलिब्रिटी व्हा, जेनिशाला मदत करा आणि जेनिशाला आपण सर्व माणसाने एक माणुसकी म्हणून तिला मदत करा, जेणेकरून आपल्याला त्याचं समाधान होईल की आपण कोणाला तरी मदत केली. म्हणजे एका इंजेक्शनची कॉस्ट 87 lakhs आहे आणि तोही 6 लाखाची एक बॉटल आहे. ती रोज तिला तो डोस द्यायचा असं नाही. नमस्कार मित्रांनो, मी गणेश म्हात्रे, तुमचा होस्ट अँड दोस्त, ज्याचं चॅनल आहे डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटी. पण आज तुम्हाला सगळ्यांना सेलिब्रिटी बनण्याचा चान्स आहे. जे आपली लाडकी जेनिशा आहे तिच्यासाठी जी काय मदत करायची आहे ती तुम्हाला जो स्कॅनर आहे जो मी आता टाकलेला आहे खाली त्याच्यावर करायची आहे. आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. म्हणजे प्रणित दादाचा जो उरण करंजेकर चॅनल आहे, राजदीपचा जो चॅनल आहे आणि आता धीरज मानसी यांच्या चॅनलवर सुद्धा त्याची पूर्ण माहिती आलेली आहे. तर दादाला आणि वहिनीला जास्त आपण त्रास देत नाही आहोत. मी फक्त जे कोणी व्ह्यूअर्स आहेत त्यांना फक्त विनंती करतोय, त्या खऱ्या आयुष्यातले सेलिब्रिटी व्हा, जेनिशाला मदत करा आणि प्रामाणिकपणे मदत करा. जो QR कोड आहे तो तिथं दिलेला आहे, त्याच्यावर पूर्ण माहिती आपण दिलेली आहे. तर SMA3 टाईपचा तिला जो आजार झालेला आहे आणि त्यातून तिला क्युअर करण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. तर तुम्ही सर्व ब्लॉगमधनं किंवा ज्या व्हायरल व्हिडिओज गेल्यात त्यातून ऐकलात की मिनिमम 5 करोड रुपयांची गरज आहे त्यासाठी. आणि 5 करोड हे लगेच होणार नाही, हे सर्वांना माहिती आहे. पण तुमच्याकडून जी काही मदत होईल ती दादाला वहिनीला करा आणि जेनिशाला आपण सर्व माणसाने एक माणुसकी म्हणून तिला मदत करा, जेणेकरून आपल्याला त्याचं समाधान होईल की आपण कोणाला तरी मदत केली. म्हणजे जसे आपण एक व्हिडिओज बघतो की लोक मदत करतायत कोणाला तरी आणि त्यातून आपल्याला असं फील होतं की आपण पण करायला पाहिजे. तर ती संधी तुम्हाला आली आणि जी माहिती आहे ती प्रत्येकाच्या ब्लॉग मधून तुम्हाला मिळाली आहे. फक्त थोडीशी माहिती वहिनी देते. वहिनी फक्त सांगा की हा SMA3 टाईप जो आजार आहे त्याची माहिती तुम्ही खूप ब्लॉगर्सना आणि युट्यूबवाल्यांना दिलेली आहे. तर फक्त त्या एवढीच माहिती द्या की ह्याचा होणारा खर्च आणि आपल्याला आता किती फंड्स हवेत ही फक्त माहिती द्या. होणारा खर्च म्हणजे ते बघा, तिचं जे एक मेडिसिन आहे तोच खूप कॉस्टली आहे. आपले जे 2 ऑप्शन आहेत मेडिसिनचे, एक इंजेक्शन आहे आणि एक ओरल डोस आहे. तर एका इंजेक्शनची कॉस्ट 87 lakhs आहे आणि तो दर पहिल्या महिन्यात आपल्याला 3 इंजेक्शन्स लागणार आणि दर 4-4 महिन्यांनी एक इंजेक्शन लागणार. आणि तो कितपत आपल्याला द्यायचा आहे हे कम्प्लीट तिच्या रिकव्हरीवर डिपेंड आहे, किंवा पुढची कोणती ट्रीटमेंट इन फ्युचर येईल त्यावर डिपेंड आहे. त्यामुळे ओरल डोसवर शक्यतो आम्ही जास्त प्रिफर करतो आता. तरी तोही 6 लाखाची एक बॉटल आहे. ती रोज तिला तो डोस द्यायचा असं नाही की महिन्याला द्यायचा आहे. आणि तो डोसचा अमाऊंट आपल्याला 1 ते 2 डोसचा अमाऊंट आपण कलेक्ट केलं आहे. आपल्याला खूप लोकांनी मदत केली आहे, पण आपण थांबू नाही शकत 2 डोसवर. आपल्याला ॲटलिस्ट तिला 6 महिन्याचा डोस घेता येईल इतका तरी अमाऊंट आपल्याला जमा होणं गरजेचं आहे. कुठलाही म्हणजे त्याच्यात मध्येत हे येणार नाही की थांबवली ट्रीटमेंट. कारण ट्रीटमेंट जर थांबवली, दादाने माहिती दिली तर ती परत पासून चालू करायला लागेल. तर तुम्ही दिलेल्या पैशांचा योग्य उपयोग होईल. तर जास्तीत जास्त तुम्हाला मदत करता येईल तेवढी मदत करा. आणि जे तुम्हाला माहिती असेल त्या SMA3 टाईपच्या आजाराबद्दल, ट्रीटमेंटबद्दल, ते सुद्धा सांगा. आम्ही दादापर्यंत पोहोचवू. दादाचा नंबर मी स्क्रीनवर शेअर केलाय, तर तो सुद्धा बघा. दादाला आणि वहिनींना मदत करा. मदत ही माणुसकीची मदत आहे आणि ती तुम्हाला जशी करायची आहे त्याप्रमाणे करा. तर हे तुम्ही, मला वाटते सर्वजण चांगलीच माणसं आहेत आपली, तर ती सर्वच मदत करतील याची मला आशा आहे. आणि तुम्ही जर मला ऐकत असाल तर जरूर मदत करा. थँक्यू.